नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती मुख्य परीक्षेची जाहिरात आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण ती जाहिरात कव्हर करणार आहे। तर पाहूयात आपण या एक्झाम संदर्भातील महत्त्वाचे दिनांक आणि महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत ते। तर मित्रांनो, मुख्य परीक्षेसाठी अर्ज स्वीकृतीचा कालावधी आहे 2/8/2018 म्हणजे 2 ऑगस्टपासून 2 ऑगस्ट गुरुवार ते 12/8/2018 रात्री 11:59 पर्यंत 2 तारीख ते 12 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। मुख्य परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 12/8/2018 रात्री 11:59 मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रोफाईलवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होण्याचा दिनांक 24/8/2000 शुक्रवारपासून परीक्षेच्या दिवसापर्यंत। मित्रांनो, या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर महापरीक्षा.gov.in वर तुम्ही पाहू शकता। आता आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहूयात। मित्रांनो, ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट असणार आहे। वरील पद भरतीसाठी खाली नमूद केलेल्याप्रमाणे सेवानिहाय मुख्य परीक्षा ऑनलाईन लेखी कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट दिनांक 2/9/2000 रोजी किंवा त्यानंतर इतर कोणत्याही दिवशी म्हणजे 2 सप्टेंबर 2018 रोजी किंवा त्यानंतर इतर कोणत्याही दिवशी विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल। तुम्हाला 2 तारीख दिलेली आहे 2 सप्टेंबर 2/9/2018, पण ही तारीख एखाद्या दिवस चेंज होऊ शकते, हे लक्षात घ्या। त्यामुळे जर तसं काही अपडेट नंतर आलाच तर तो आपण देऊयातच। इथे तुम्हाला सेवा व पदनिहाय घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे असतील। काही टेक्निकल पोस्ट आहेत, आपण पाहूयात। 5वी आणि 6 नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा विभाग आणि कर निर्धारक व प्रशासकीय सेवा। तर मित्रांनो, फारसे काही चेंजेस नाहीत, हे ह्या कॉलममध्ये पाहण्यासारखं आपल्याला काही नाही। आपण पाहूयात आता दिव्यांग व्यक्ती उमेदवारासाठी लेखनिक व अनुग्रह कालावधी व उमेदवारांना लेखनिक पुरवण्याबाबत प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उत्तर लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या व पात्र विकलांग व्यक्ती उमेदवारांना लेखनिकाची मदत आणि अनुग्रह कालावधीची आवश्यकता असल्यास जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जामध्ये विनंती करणे आवश्यक आहे। तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये त्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत, तिथे तुम्ही नमूद करू शकता। एक किंवा अधिक मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराबाबत किंवा सेवांसाठी अर्ज करण्यासाठीचे निकष लक्षात घ्या। कोणताही उमेदवार हा संबंधित पूर्व परीक्षे किंवा परीक्षांद्वारे एकापेक्षा अधिक मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरला असल्यास कोणतीही एक किंवा त्यापेक्षा अधिक मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करू शकेल। मात्र अशा प्रत्येक मुख्य परीक्षेसाठी त्याने परीक्षा शुल्क भरणं आवश्यक आहे। जर तुम्ही जास्त पोस्टसाठी तुमची प्रिलिम निघालेली असेल तर तेवढ्यासाठी तुम्ही सेपरेट अर्ज करायचा आहे आणि तेवढ्या फीस एक्स्ट्रा भरायची आहे तुम्ही। मुख्य परीक्षेचे टप्पे व स्वरूप। मित्रांनो, ही जी एक्झाम असणार आहे ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट असणार आहे आणि याचं स्वरूप असेल प्रश्नसंख्या असेल 150 प्रश्न, कालावधी 2 तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील, MCQs असतील। मुख्य परीक्षेसाठी खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाईल। तर ओपनसाठी असणार आहे 600 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 300 रुपये फीस असणार आहे। इथे तेच डेट्स तुम्हाला परत दिलेले आहेत। ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी 2/8/2018 ते 12/8/2018। मुख्य परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक असणार आहे 12/8/2018 आणि तुमचे हॉल तिकीट्स उपलब्ध होतील 24/8/2018 पासून किंवा त्याच्यानंतर। इथे तुम्हाला एक्स्ट्रा काही सूचना दिलेल्या आहेत। तुम्हाला काही सूचना वाचायच्या असतील फॉर्म भरताना तर त्या तुम्ही महापरीक्षा.gov.in यावर महाराष्ट्र नगर परिषद सेवा भरती 2018 उमेदवारांना सर्वसाधारण सूचना याच्यात तुम्ही डिटेल पाहू शकताय। मला वाटतं आपण डेट्स वगैरे व्यवस्थित कव्हर केलेले आहेत। आणखीन काही महत्त्वाचं आहे का पाहूयात आपण। बाकीच्या सर्व जनरल गोष्टी आहेत, विशेष काही नाही याच्यात। तर मित्रांनो, हे होतं आपलं नोटिफिकेशन नगर परिषद मुख्य परीक्षा संदर्भात। मित्रांनो, या संदर्भात काही अपडेट्स असतील तर ते आपण घेऊन येऊयातच। आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। जय हिंद, जय महाराष्ट्र।